तर मंडळी, घरोघरी विजयाची, ऊर्जेची, चैतन्याची गुढी उभारल्यानंतर अर्थात आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडतंय ते आपण जाणून घेतोय न्यूज 18 लोकमतच्या या माध्यमातून. चला सुरुवात करूयात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या बातमीने. मातेच्या मंदिरात यंदा परंपरेनुसार गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 3.5 शुभ मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा जी आहे ती आज करण्यात आली. देवीची पहाटे काकड आरती करून तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत करत असताना त्याची सुरुवात, या वर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनाने व्हावी अशीच प्रत्येकाची भावना असते. आपलं मागणं, आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी असणारी ऊर्जा ही आपल्या या दैवताच्या माध्यमातून मिळते. अशीच भावना घेऊन सगळे भाविक वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते शिर्डी असेल, तुळजापूर असेल, मग ते सिद्धिविनायक असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन करतात आणि येणारे सगळे दिवस हे ऊर्जादायी असू दे अशी भावना व्यक्त केली जाते. तुळजापुरात आज खास गुलाबी साडी जी आहे त्या गुढीला नेसवत ही गुढी जी ती उभारण्यात आलेली आहे आणि यावेळी मातेचा एकच जयघोष करण्यात आला. जाऊयात पंढरपुरात देखील जर आपण बघितलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. शेवंती, झेंडू, अष्टरच्या, त्याचबरोबर जरबेरा, कामिनी आणि गुलाब फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक आरास करण्यात आली. विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. पुण्याचे विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली. आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपली सेवा माऊलींच्या चरणी रुजू करावी या भावनेतनं भक्त जे आहेत दरवर्षी वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने, मग कुणी कधी द्राक्षाची आरास करत असेल, द्राक्षाच्या घडांची आरास, कुणी फळांची आरास करतं, तर कुणी फक्त झेंडूच्या फुलांची आरास करतं. आज वेगवेगळ्या फुलांची आरास जी आहे ती करण्यात आली आहे. आणि नागपुरातली दृश्य आपण बघतोय. नागपुरात आता क्षणाला आपण पाहतोय की तिथं हनुमान चालीसा पठण केलं जात आहे आणि यावेळी व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री गिरिजा ओक इथं उपस्थित आहेत. आणि आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपुरात रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी शोभायात्रेचं तर आयोजन करण्यात आलेलंच होतं. त्या शोभायात्रेत आपण बघितलं की प्रभू राम चंद्रापासून, मग सीतामाता असेल, कुणी हनुमानाच्या वेशात असेल, हे वेगवेगळे वेश परिधान करत आज नागपूरकरांनी आजच्या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. हेलो एम्बियंस
मैत्रेयमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे गायेन्द्रस्य परस्था सर्वसिद्धया वज्रकञ्जरनामेदं यो रामकवचस्वरे अव्याहृतं सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यदा स्वप्ने रामरक्षाभिमानः तथा इति प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामश्रेयोगानां रामश्रीमार्सनप्रभु करुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिरोदान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो रायेतां नोरमुत्तमम् आतसज्जधनुषा विशस्पृशा भक्षया युगनिसङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणा वक्रतः सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणवरो युवा गच्छन् मनोरथास्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमा वेदान्तवेदयज्ञेश पुराणपुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान् रमणीय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादरश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्तिरामनिर्मिते नते संसारिणो नरा रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथहृदयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणानि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे हनुमान चालीसा पठण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात येत आहे. आपण बघतोय नागपूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. तर अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ केल्या. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये हनुमान चालीसा पठण त्याचबरोबर तिथे आयोजित करण्यात आलेली शोभायात्रा यामध्ये सहभागी झालेत. तर दुसरीकडे आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारत सगळ्या राज्यातील जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ केलेल्या. आणि आज सर्वसामान्य माणसापासून तर राजकीय नेत्यांपर्यंत मग ते सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल व त्यांच्या निवासस्थानी उभारली जाणारी गुढी असेल, सगळेच जण आजच्या या मराठी नववर्षाचं स्वागत करत चैतन्याची गुढी उभारत अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला उत्साह मिळू देत, ऊर्जा मिळू देत, आमचे संकल्प पूर्ण होऊ देत, अशाच भावना व्यक्त करताना दिसतात. डोंबिवलीकर आणि गुढीपाडवा यांचं एक अनोखं नातं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं निघणारी शोभायात्रा हे खास डोंबिवलीचं आकर्षण असतं. कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याची शोभायात्रा काढण्यात आलेली आणि यामध्ये या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये मालिकेतील चित्रपटातील अभिनेता अभिनेत्री आवर्जून तिथे सहभागी होतात आणि डोंबिवलीतली ही वेगवेगळी दृश्य आपण बघतोय. एकीकडे बाईक क्वीन बुलेटवरती नऊवारी साडी नेसलेल्या, खास फेटा परिधान केलेल्या सगळ्या तरुणी महिला भगिनी यामध्ये आवर्जून सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. लेझिमचा ताल देखील या शोभायात्रेतला आपण बघतोय. मर्दानी खेळ, त्यातली तलवारबाजी, शोभायात्रेचा जल्लोष, अश्वारूढ, या सगळ्या तरुणी, अशा सगळ्या वेगवेगळ्या छटा ज्या आहेत
त्या डोंबिवलीत बघायला मिळतात. म्हणून डोंबिवलीतली शोभायात्रा म्हणजे 2 ठिकाणची जी शोभायात्रा आहे मुंबई आणि मुंबई उपनगरातली ती बघण्यासाठी म्हणून आवर्जून लोक जात असतात, पर्यटक त्या ठिकाणी जात असतात. आणि ती 2 ठिकाणं म्हणजे एक तर गिरगाव आणि दुसरं म्हणजे उपनगरातलं डोंबिवली. चला जाऊया आता या क्षणाला आमचे सहकारी तुषार शेटे डोंबिवलीत नेमकं काय सुरू आहे, काय दाखवतात त्यांनाच आपण विचारूयात. तुषार. विशाल, आपण म्हणतोय की शोभायात्रा उत्साहात पार पडते, मात्र शोभायात्रेत ना आता थोडासा गोंधळ होतोय आणि गोंधळ करणारे ना हे छोटे मित्र आहेत. मुळातच आपण कुत्र्याला आपला मित्र म्हणतो आणि इथे एका संस्थेच्या वतीनं वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे घेऊन ते शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. पहिलंच वर्ष आहे. पूर्ण जर्मन शेफर्ड असतील, त्याच्यानंतर मुधोळ हाऊंड असतील, लॅब्रेडॉर असतील आणि कदाचित तुला मला माहिती नसतील इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण कुत्रे म्हणूया किंवा यांच्या घरातले नातेवाईक म्हणूया, कारण की कदाचित कुत्रा म्हटलं तर त्यांना राग येऊ शकतो. तर ते त्यांच्या घरातले पाहुणे नातेवाईक सहभागी झालेले आहेत. मॅडम, काय कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही यांना घेऊन आलेला आहात? कॉन्सेप्ट म्हणजे हे नुसते पेट्स नसून आमची फॅमिली आहे आणि जसं आपण दरवर्षी उत्साहाने डोंबिवलीमध्ये स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतो तसेच माझे सगळे पेट्स आणि त्यांची फॅमिली स्वागत यात्रेला सहभागी होऊ इच्छितात. तर मला सांगा, घरातल्या एका व्यक्तीची त्याला जशी म्हणा काळजी घेतो तशी काळजी घेतली जाते आहे. आज इथे आणण्यासाठी काय वेगळ्या पद्धतीने त्यांना तयार केलेलं आहे? आम्ही त्याचं कोम्बिंग केलेलं आहे, आंघोळ घातलेली आहे आणि त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल ॲक्सेसरीज घातलेले आहेत, टी शर्ट घातलेले आहेत. विशाल, आपण बघतो आहोत की आगळा वेगळा प्रकार आहे. मी या बाजूला एक रिक्वेस्ट करेन की इथे असलेला हा प्रचंड वेगळा आहे. किती ऍक्टिव्ह किंवा किती अग्रेसिव्ह आहे मला माहिती नाही. मी लांबूनच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अग्रेसिव्ह नाहीये, बिलकुल अग्रेसिव्ह नाही, फ्रेंडली, एकदम फ्रेंडली. आणि आजच्यासाठी काय स्पेशली तयार केले? तुम्ही तर पारंपरिक वेशात आलेला आहात. याला टक्सिडो घातलाय, टक्सिडो आहे त्याच्यात. विशाल, आपण बघतोय की हे शोभायात्रेतले आगळे वेगळे पाहुणे आहेत आणि या आगळ्या वेगळ्या पाहुण्यांनी सुद्धा शोभायात्रा एन्जॉय केलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बरोबर. खरं तर या सगळ्या उत्साहामध्ये मला यारे यारे सानं थोरं याची भलती नारी नर म्हणजे सगळ्यांचा खरं तर या उत्सवात सणांमध्ये सहभाग असला पाहिजे. त्यामुळे घरातल्या माणसांपासनं तर घरातले हे सदस्य हे जे श्वान आहेत ते देखील आपल्या घरातले सदस्य या सगळ्या भावनेने हे श्वान देखील यामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय. डोंबिवलीतली वेगवेगळी दृश्य, रंगारंग दृश्य आहेत. यंदा डोंबिवलीमध्ये हास्य जत्रेची टीम देखील सहभागी झालेली आहे. यामध्ये चेतना भट आणि शिवाली परब या दोघी देखील कल्याणच्या आहेत, कल्याण डोंबिवलीच्या आहेत त्यामुळे अर्थात त्यांनी इथे सहभागी असणं किंवा उत्साहात सहभाग घेणं हा त्यांच्यासाठी देखील आनंदाचा भाग आहे. आणि दुसरीकडे ठाण्यातली दृश्य आपण बघतोय. या शोभायात्रेच्या माध्यमातून केवळ वेगवेगळे चित्ररथ किंवा काय म्हणूयात आपण ढोल ताशाचे पथक नसतात, तर काहीतरी संदेश देण्याचा देखील प्रयत्न या शोभायात्रांच्या माध्यमातून दिला जातो. आणि अर्थात ही दुसरीकडची दृश्य जी आहेत ती आपण दिल्लीतली दृश्य बघतोय. आपण महाराष्ट्र सदनमधली दृश्य आहे आणि महाराष्ट्र सदनमधल्या या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की वारकरी संप्रदायामधली ही सगळी मंडळी म्हणजे टाळ मृदुंगाचा गजर आहे, पण त्याचबरोबर भगवान शिवापासनं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, मग मावळ्यांच्या वेशात उभे असणारे लांडगे असतील, या वेगवेगळ्या वेशांमध्ये हे सगळे लहानगे जे ते सहभागी झालेले आहेत. आणि दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र सदनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे खासदार हा सगळा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसतात. आणि यंदा देखील आपण जे बघतोय की वारकरी संप्रदायातले सगळे सहकारी इथं सहभागी झालेले आहेत. हरिनामाचा गजर जो आहे तो केला जातोय. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी दिल्लीत देखील नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. आपल्या
मराठी प्रथा परंपरांचा डंका तिथे देखील वाजतोय. जाऊया आता थेट नवी दिल्लीतनं येऊयात पुन्हा एकदा मुंबईतल्या गिरगावमध्ये देखील शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिथे देखील गुढीपाडव्याचा सण हा अगदी वेगळ्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो. आमची सहकारी श्वेता देखील आपल्याबरोबर आहे. श्वेता, काय तिथे सगळा माहोल आहे? विशाल, अतिशय भारावलेला माहोल आहे आणि जिकडे तिकडे आता ढोल ताशांचा गजर तिकडे पुढे सुरू आहे आणि ही लांब लचक अशी जी शोभायात्रा आहे त्याला अजून सुरुवात व्हायची असंच म्हणावं लागेल. तिकडे ढोल ताशे वाजताय, तिकडे मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. या शोभायात्रेच्या मार्गामध्ये आता सगळे नेते मंडळी सुद्धा इथे यायला सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटीज येणार आहेत. प्रत्येक तरुणी, प्रत्येक महिला जर पाहिली तर पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला दिसते. नऊवारी साडी जरीची, डोक्यावरती फेटा, नाकामध्ये नथ आणि भरजरी असे दागिने घातलेले असं प्रत्येक महिलेचं रूप आपल्याला दिसतंय. त्याचसोबत जे तरुण आहेत, पुरुष आहेत, ते सुद्धा अगदी सलवार कुर्ता असेल किंवा डोक्यावरती जरीचा फेटा अशा आपल्याला पेहरावामध्ये पाहायला मिळतात. आणि दरवर्षी आजच्या दिवसाची हे गिरगावकर असतील किंवा मुंबईकर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. याचं कारण म्हणजे हा जो गुढीपाडवा किंवा मराठी नवीन वर्षाचा जो पहिला दिवस किंवा हा दिवस साजरा करण्याची जी पद्धत आहे, परंपरा आहे, ही गिरगावमध्ये किंवा मुंबईतल्या अनेक भागात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जी पारंपरिक पद्धतीने जपली जाते, आकर्षण संपूर्ण देशालाच झालंय. तर मराठीच नाही तर जे अमराठी आहेत ते सुद्धा ही सगळी दृश्य पाहण्यासाठी इथे येत असतात. आणि आता इथे माझ्या मागे आई एकविरा देवीची मोठी भव्य मूर्ती दिसते आणि जे आयोजक आहेत त्यांनी एक संकल्प केला असेल मनामध्ये की आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन येणारं जे वर्ष आहे तेच सर्वांना सुख समृद्धीचं, आरोग्याचं, आनंददायी जावो अशी एक त्यांची भावना आहे. ही आई एकविरेचा आशीर्वाद घेत असताना तर आपल्या सोबत खासदार अरविंद सावंत सुद्धा आहेत. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या. आणि काय वाटतंय आजच्या दिवशी? मनापासून शुभेच्छा. सुंदर मराठी माणसाचं एक स्वरूप बघायचं इथे. मागे देवी, मागे उभा मंगेश, पुढे म्हणतो ना तसं मागे पण आणि पुढे पण देवी उभी आहे. त्या बघा सजल्यात कशा त्या. नवीन वर्षाच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो. दक्षिण मुंबईची शान आहे ही शोभायात्रा म्हणजे. आणि त्या आमचे नवीन विभाग प्रमुख संतोष शिंदे आणि युगंधर साळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा आता सुरू होते. यापूर्वी पांडुरंग सकपाळांच्या नेतृत्वाखाली ती असायची. तर नवीन विभाग नवीन जोमानं आता ही देवी उभी केली ती पहा. फक्त एकच आहे, हा आनंद व्यक्त करताना मात्र खंत खूप आहे मनामध्ये. खंत महागाईची आहे, खंत शेतकऱ्यावरची अन्यायाची आहे, खंत बेरोजगाराची आहे. काल आमचं वस्त्रोद्योग याचं कमिशनरचं ऑफिस सुद्धा इथून मुंबईतून हलवलं. इथून रोजगार निघून जात आहेत, कंपन्या निघून जात आहेत. महाराष्ट्रावरचा अन्याय प्रचंड होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये गुढ्या उभारताना कशाच्या उभारूया? गुढ्या कशाची उभारायची? तर गुढ्या रोजगार देण्याची उभारली पाहिजे. गुढी शेतकऱ्यांना न्याय देण्याची उभारली पाहिजे. गुढी कामगारांना न्याय देण्याची. तर दक्षिण मुंबईतल्या गिरगावपासनं तर उपनगरातल्या कल्याण डोंबिवलीपर्यंत या चैतन्याच्या गुढीचा उत्सव जो आहे तो खास बघायला मिळतोय. रंगारंग सगळा असा हा सोहळा आहे. आणि त्यातली सगळी दृश्य जी खरं तर आवर्जून आपल्याला घरी बसल्या बसल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघायची, जी आपण आता बघताय. यापुढचे काही अपडेट्स आपल्याला बघायचे आहेत, पण त्यापूर्वी एक नजर टॉप 18 वर. हीच आजच्या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपणाला सर्वांना एक विनंती करतो की या शोभायात्रेमध्ये सहभागी असणारे केशवनगर विद्यालयाचा लेझिम पथक असेल, संभाजी भोसले यांच्या मार्फत आलेलं आखाडे असतील, स्केटिंग असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे ढोल पथक असतील आणि ही लहान मुलं आणि माझे सहकारी जे रात्रीपासून गुढी उभं करण्यासाठी कसरत करत होते, त्या सर्वांसाठी एकदा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी मिळून करावा अशी विनंती करतो. यानंतर आपण या ठिकाणी आरती करणार आहोत. मी तीनही अतिथींना विनंती करतो की या ठिकाणी आरती आपण करू. 3 आरत्या आपण या ठिकाणी करणार आहोत. 4थी आरती करणार नाही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आरतीला सर्वांनी आपला
आपल्या जागेवर तर नागपूरमध्ये हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलेलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अभिनेत्रींची देखील हजेरी असल्याचं आपण पाहतोय. वेगवेगळी सगळी दृश्य आणि हा पाडव्याचा उत्साह आपल्याला बघायचा आहे. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर.